हरिनाम म्हणजे काय आहे? नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह, पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नात नामन नामिने. शास्त्रामध्ये असं वर्णन केलं की नाम चिंतामणी, नाम काय आहे? सर्व चिंतेपासून मुक्त करणार आहे, त्याचा तर्कवाद संपवणार आहे. त्याच्या मनामध्ये ज्या चिंता आहे, जो तर्क आहे, मी जर उपवास केला तर असं होईल का, मी तसं होईल का, हे केल्यानं ते होईल का, ते केल्यानं हे, असं असतं ना आपलं तर्कवाद. नाम काय करतं म्हणले? नाम चिंतामणी. भगवंताचं नाव कसं आहे? चिंतामणी. तुम्ही शब्द ऐकला का? चिंतामणी म्हणजे चिंतेचं हरण करणार आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही चिंता आहे, आता चिंता प्रत्येक व्यक्तीला कशाची न कशाची चिंता आहे. ह्या जगात आलो म्हणजे चिंता आहेच. मला वेगळी आहे, तुम्हाला वेगळी आहे, कोणाला शारीरिक आहे, कोणाला मानसिक आहे, कोणाला बौद्धिक आहे, सामाजिक आहे, काही ना काही. माझं पोट दुखतं, याचं हे दुखतं, त्याचं काही ना काही चिंता आहे. पण नामस्मरण केल्यावर काय होतं म्हणाले? चिंतामणी. नामाने चिंता मुक्त होतो मनुष्य. टॉलस्टॉय नावाचे जे एक मोठे तर्कशास्त्रीय व्यक्ती आहेत, दार्शनिक आहे, त्यांनी सांगितलं या जगातला प्रत्येक व्यक्ती संकट, प्रत्येक व्यक्ती चिंतेत आहे. प्रभुपाद सुद्धा म्हणाले होते, छोट्या बाळापासून, छोट्या मुलांपासून आपण सर्व वृद्ध, श्रीमंत, गरीब, मोठे, या सगळ्यांना काही ना काही काय आहे. इथं बसलो तरी आपल्याला काही ना काही पण संकटात आहोत, चिंतेत आहोत. नामाचं वैशिष्ट्य काय आहे म्हणले? नाम चिंतामणी. कसं आहे म्हणले? कृष्ण चैतन्य रस विग्रह. जसं भगवंताच्या विग्रहापासून, मूर्तीपासून आपल्याला दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटतं, झाले समाधान. जसं भगवंताचे दर्शन घेतल्यावर आपल्याला तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ना, सुंदर ते उभे विटेवर उभे असणारे सुंदर भगवंत जसे मनाला मोहित करतात संतांच्या, तसं कृष्ण चैतन्य, भगवंताचं जे चैतन्य आहे, भगवंताची जी शक्ती आहे, ती सगळी शक्ती कशात आहे? नामामध्ये आहे. जे नाम आहे, आणि ते नाव कसं आहे म्हणले? कधीच दूषित होत नाही, कधीच काय होत नाही. भौतिक जगतातल्या कोणत्याही गोष्टीने हरिनाम दूषित होत नाही. पण भगवंताचं नाव जे आहे ते सांगितलं पूर्ण शुद्ध, कधीच दूषित होत नाही. आपलं नाव कधीही दूषित होऊ शकतं. आपल्या भौतिक जगातल्या नावात काही अर्थ नाही, किंवा आपल्या अंतानंतर आपल्या नावाची महती राहत नाही. मागच्या वेळेस मी एक गोष्ट सांगितली, ते 4-2 दिवस, काही दिवस ती लोक आठवणी काढतात, त्यानंतर कोणाची कोणाला आठवण येत नाही. पण भगवंताचं नाव काय आहे? कुठल्याही भौतिक नावाचा, भौतिक चेतनेचा, भौतिक घटकाचा त्याच्यावर काय होत नाही? प्रभाव पडत नाही. कृष्ण म्हणल्याबरोबर कृष्णच. पण कृष्ण म्हणले की एकमेव परम अद्वितीय. कृष्ण म्हणले की कृष्णच आठवतात, आहे की नाही? आपल्या मुलाला आपण कृष्ण म्हणत असो, पण आपण कृष्ण नाव घेतल्यावर नित्य शुद्ध पूर्ण मुक्त. शिवाय कृष्णाचं नाव कसं आहे? पूर्ण मुक्त. पण कृष्णाचं नाव घेतल्यावर काय होतं? आपण मुक्त होतो. कृष्णाचं नाव घ्या, मुक्त, पूर्ण मुक्त, नित्य शुद्ध पूर्ण मुक्त, अभिन्नात नामन नामिने. आणि शिवाय कृष्णापेक्षा स्वतंत्र नाही. देयर इज नो डिफरंट. प्रभुपाद म्हणायचे, कृष्ण हिमसेल्फ, कृष्णच नेम अँड प्रसाद. भगवंताचा प्रसाद, भगवंताचं नाव आणि स्वतः कृष्ण, यामध्ये काहीच फरक नाही. आपण हरे कृष्ण म्हणतो ना जेव्हा, तेव्हा डायरेक्ट कृष्णांचंच प्राप्ती आपल्याला होते हृदयात. असं नाही की दुसरं काही येतं, कृष्णच असतात. नावापासून कृष्ण मुक्त नाही किंवा स्वतंत्र. आपण आणि नाव वेगळं आहे. म्हणून तर आपले कितीतरी वेगवेगळे लोक आपल्याला वेगवेगळ्या ओळखीने ओळखतात, पण कृष्णानं कृष्ण म्हणूनच ओळखतात. संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये कृष्ण कृष्णच आहे. त्यामुळे नाव मुक्त आहे. आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो, ती भौतिक जगतापासून मुक्त असल्यामुळे आपल्याला सुद्धा भौतिक जगतातल्या एन्झायटी पासून, चिंतनापासून कृष्ण काय करतात? मुक्त करतात. आणि पुण्याची प्राप्ती होते. आणि जेव्हा पुण्याची प्राप्ती होते, तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळी काय होतं? ज्याच्याकडे पुण्य आहे, तुका म्हणे पुण्य राशी, तोची करे एकादशी.